नमस्कार. विश्वदर्शन या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राची भूमी ही केवळ संतांची आणि शूरवीरांची नाही, तर ती अद्भुत कला आणि प्रगत स्थापत्यशास्त्राची जननी देखील आहे. आज आपण अशाच एका ऐतिहासिक वास्तूचा प्रवास करणार आहोत, जी आपल्या पूर्वजांच्या कौशल्याचे जिवंत पुरावा आहे. महाराष्ट्र येथील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या ठिकाणी दिमाखात उभे असलेले गोंदेश्वर मंदिर. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते भारतीय स्थापत्यकलेचा एक अनमोल दागिना आहे. भारत सरकारने या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून 4 मार्च 1909 रोजी याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. चला तर मग या शैव पंचायतन मंदिराचा इतिहास, त्याची आगळीवेगळी बातमी आणि त्यातील दडलेले रहस्य उलगडूया. गोंदेश्वर मंदिराचा इतिहास आपल्याला मध्ययुगी महाराष्ट्रात घेऊन जातो. हे मंदिर साधारण 12व्या शतकाच्या सुरुवातीला बांधले गेले असावे असा अभ्यासकांचा अंदाज आहे. या भव्य वास्तूची निर्मिती यादव वंशातील राजा राव गोविंद यांनी केली. राजा गोविंद यांच्या नावावरूनच या मंदिराला आधी गोविंदेश्वर आणि पुढे गोंदेश्वर असे नाव पडले असावे असे मानले जाते. सिन्नर हे शहर त्या काळी सेवनापुरा म्हणून ओळखले जात असे, जे यादव राजा सेवनाचंद्र याने वसविले होते. महाराष्ट्रावर सुमारे 500 वर्षे यादव घराण्याचे राज्य होते. हे राजे स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज मानत असत. त्यांच्या कार्यकाळात मराठी भाषेचे साहित्य भांडार समृद्ध झाले आणि स्थापत्यकलेने आपला सुवर्ण काळ पाहिला. यादवांनी बांधलेले किल्ले, वाडे आणि मंदिरे आजही महाराष्ट्राच्या वैभवात भर घालत आहेत, ज्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हे गोंदेश्वर मंदिर होय. गोंदेश्वर मंदिराची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याची हेमाडपंथी किंवा भूमिज स्थापत्यशैली. वास्तविक हेमाडपंथी ही संज्ञा यादव काळातील प्रधान हेमाद्री पंडित यांच्या नावावरून आली आहे, ज्यांनी 1259 ते 1274 या काळात अनेक मंदिरांची उभारणी केली. या बांधकामाचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात चुन्याचा वापर केला जात नसे. दगडांमध्येच विशिष्ट प्रकारच्या खाचा आणि खुंट्या पाडून ते एकमेकात अशा प्रकारे गुंफले जात की संपूर्ण रचना एकसंध आणि अत्यंत भक्कम बनायची. पायापासून शिखरापर्यंतचे दगड एकमेकात गुंफल्यामुळे हे मंदिरे
शेकडो वर्षे नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आजही उभी आहे. सिन्नरचे हे मंदिर भूमिज पद्धतीने असून अंबरनाथ येथील मंदिराची आठवण करून देते. जाता येते की गोंदेश्वर मंदिर हे केवळ एक मंदिर नसून तो 5 मुख्य मंदिरांचा समूह आहे, ज्याला शैव पंचायतन असे म्हटले जाते. हे मंदिर 38 बाय 42.8 मीटरच्या एका भव्य चौथऱ्यावर उभे आहे. या रचनेमध्ये मुख्य शिवमंदिर केंद्रस्थानी असून त्याच्या 4ही उपदिशांना 4 उपमंदिरे आहेत. सभोवतालीच ही 4 मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू या देवतांना समर्पित आहेत. मुख्य मंदिराची रचना अत्यंत नियोजनबद्ध असून त्यात स्वर्ग मंडप, नंदी मंडप, मुख्य मंडप, सभा मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे भाग आहेत. गर्भगृहामध्ये रेखीव शिवपिंड आहे आणि त्यावर आकाशाकडे झेपावणारा नगारा पद्धतीचे शिखर आहे. हे शिखर लघु अंगाने सजवलेले असून त्यावर केलेले कोरीव काम अत्यंत देखणे आहे. मंदिराला एकूण 3 प्रवेशद्वार आहेत. पहिले पूर्व, दुसरे दक्षिण आणि तिसरे उत्तर बाजूकडे. पूर्वीकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर स्वातंत्र्य मंडपात नंदी विराजमान आहेत. साधारणपणे दख्खनच्या पठारावरील मंदिरे ही काळ्या पाषाणात म्हणजेच बेसाल्ट खडकात बांधलेली आपण पाहतो. पण गोंदेश्वर मंदिराचे एक मोठे आश्चर्य म्हणजे हे मंदिर गुलाबी वेस्क्युलर खडकापासून बनवलेले आहे. यामुळेच या मंदिराला एक नैसर्गिक गुलाबी झाक प्राप्त झाली आहे. वेस्क्युलर खडक हा काळ्या दगडाच्या तुलनेत मऊ असतो आणि त्याची झीज लवकर होते. तसेच अशा खडकांवर बारीक कोरी काम करणे अत्यंत कठीण असते. असे असूनही येथील कारागिरांनी ज्या प्रकारे यावर अप्रतिम कलाकुसर केली आहे ती पाहून डोळ्यांची पारणी फिरते. मंदिरावर पडणाऱ्या प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांमुळे हे शिल्पकार अधिकच उठावदार आणि देखणे दिसते.
मंदिराच्या बाह्य भिंतींवर आणि सभामंडपातील खांबांवर कलेचा खजिना विखुरलेला आहे. येथे आपल्याला देवदेवता, गंधर्व, नृत्यमग्न अप्सरा आणि रामायणातील विविध पौराणिक प्रसंग कोरलेले दिसतात. नंदी मंडपावरील वरह आणि नरसिंह यांच्या प्रतिमा विशेष उल्लेखनीय आहेत. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहातून अभिषेक केलेले पाणी बाहेर पडण्यासाठी असलेले मखरमुख. तेराव्या शतकानंतरच्या मंदिरात आपल्याला गोमुख म्हणजेच गायीचे तोंड दिसते, पण त्याच्या आधीच्या काळात मगरीचे तोंड म्हणजेच मकर प्रणाल कोरलेले जात असे. मगर हे गंगा नदीचे वाहन आहे, त्यामुळेच मगरीच्या तोंडातून येणारे पाणी हे प्रत्यक्ष गंगाजल आहे हे दर्शविण्यासाठी ही रचना केलेली असते. गोंदेश्वर मंदिर ही केवळ इतिहासाची साक्ष देत उभे नाही, तर ते आजही चैतन्यमय आहे. दरवर्षी रथसप्तमीच्या निमित्ताने अनेक भाविक येथे येऊन सूर्यपूजन करतात. तसेच मंदिराच्या प्रांगणात विद्यार्थी एकत्र येऊन सूर्यनमस्कार घालून बल उपासनेचा संकल्प करतात, जे आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवते. स्थानिक आख्यायिकेनुसार बाणासुराशी संबंधित काही कथाही या सिन्नर नगरीशी जोडल्या जातात. काही जण तर याला 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानतात. हे या वास्तूचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करते. सिन्नरचे हे गोंदेश्वर मंदिर म्हणजेच महाराष्ट्राच्या स्थापत्य वैभवचा मुकुटमणीच आहे. जर तुम्ही नाशिकच्या परिसरात गेलात तर या ऐतिहासिक वास्तूला आवर्जून भेट द्या. तेथील प्रत्येक दगड आपल्याला पूर्वजांच्या पराक्रमाची आणि कलेची गाथा तुम्हाला सांगेल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.